माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्या सहकारी साखर कारखान्यात म्हणजे श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यातच का गुंतवणूक केली याच्यामागेही त्यांचे तंत्रज्ञान आहे. कोरे आणि हुक्केरे यांच्या धुमश्चक्रीत आपला निभाव लागणार नाही याची त्यांना खातरजमा झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अन्य क्षेत्राकडे वळवला, विशेषतः औद्योगिक क्षेत्राकडे वळवला आणि त्यांनी किराणी दुकाने, रेडीमेड दुकाने, स्टेशनरी दुकाने, पतसंस्था अशा संस्था काढण्यास सुरू केली. परंतु या सर्व माध्यमातून प्रत्यक्ष जमिनीशी त्यांचा संबंध येऊ शकला नाही. याकरता त्यांच्या डोक्यात बरेच काही प्लॅन धडमळत होते आणि त्यासाठी त्यांना वाट दिसली ती भाजपची. त्यांनी जनता दलातून उडी मारून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या ह्या सर्व धंद्यांना अचानक उत्तेजनता मिळाली आणि सर्व धंदे बरकतीत फायद्यात चालू लागले. त्यामुळे प्रचंड पैसा त्यांच्याकडे अनपेक्षितपणे जमा होऊ लागला आणि या पैशातून करायचे काय हा एक त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्या पद्धतीने त्यांनी दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्यात अनेक वेळा छडीटांग करायचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना घुसखोरी करता आलेली नव्हती आणि त्या काळी त्यांच्याकडे असलेल्या सुविधा ह्या अत्यंत तोकड्या होत्या. पण आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमित शहासारखे पाठबळ त्यांना लाभल्याने प्रचंड भांडवल त्यांच्या हाती येण्याचे मार्ग मोकळे झाले होते. त्यामुळे त्यांच्या कल्पनांना पंख फुटले आणि दूधगंगा कृष्णा नसेना पण आपल्याकडे एक साखर कारखाना हवाच अशा उद्देशाने त्यांनी आपली दिशा चालू केली. सभोवतालचे कारखाने बघितले, पण प्रत्येक कारखान्यावर कुणाची ना कुणाची तरी सत्ता ही अस्तित्वात होती आणि ती प्रस्थापित होती. ते कदाचित योग्यही आहे, कारण कारखाने सहकारी पद्धतीने निर्माण करत असताना ज्या खस्ता संस्थापक मंडळाला किंवा त्या चालवणाऱ्या मंडळाला होतात, भोगाव्या लागतात, तशा खस्ता अण्णासाहेब जोल्ले यांना माहीत नव्हत्या किंवा त्यांनी असा कुठला प्रयोगही आजमावला नव्हता. त्याकरता सहकारी तत्वावर असलेला आपले राजकीय पाय जमविण्यासाठी सहकारी तत्वावर चालत असलेला एक चालू कारखाना त्यांना आपल्या कब्जात हवा होता आणि आमच्या श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत असलेला हा आपला कारखाना तो त्यांना आपसूक मिळणार होता. केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन उपयोगात राहणार आहे याची त्यांनी खात्री करून घेतली आणि त्यांनी गुंतवणुकीचं एक पाऊल आपल्या कारखान्यात रोवले. प्रथमतः शेतकऱ्यांची ऊसाची बिले आणि दुरुस्ती करून चालू करणे आवश्यक असणारा सर्व खर्च हा त्यांनी गुंतविला आणि या माध्यमामुळे आपल्या संचालक मंडळावर एक प्रकारे आर्थिक दबाव त्यांनी निर्माण केला. आर्थिक दबावाच्या कारणामुळे आपले सर्व संचालक मंडळ जवळजवळ त्यांच्या अधिपत्याखाली आले आणि त्यांनी अण्णासाहेब जोल्ले बोलतील त्याला विरोध करण्याची आपली क्षमता गमावली. अण्णासाहेब जोल्ले जे सांगतील ते करायचे असे एक त्यांना वाटू लागले, कारण त्याशिवाय पर्यायी नव्हता अशी एक त्यांची भाबडी भावना होती. खुल्या मनाचे राजकारण करलेली आपली संचालक मंडळी नव्हती.
बिचकत बिचकत राजकारणात आलेली मंडळी उघड्या राजकारणात टिकाव धरण्यास हतबल असतात, किंबहुना आर्थिक बोजाच्या दबावाखाली दबलेली मंडळी आपले शब्द ओठातून बाहेर काढू शकले नाहीत. अशा परिस्थितीत प्रारंभी अण्णासाहेब जोल्ले यांनी कारखाना चालू करण्यास लागणारी सर्व आवश्यक गुंतवणूक होती ती सुमारे 74 कोटी ती त्यांनी केली आणि कारखाना चालू करण्यास त्यांनी हातभार लावला. पण यानंतर एवढ्यावरच अण्णासाहेब जोल्ले यांना थांबायचे नव्हते, कारण हे संचालक मंडळ कायमपणे आपल्या आर्थिक दबावाखाली राहिले पाहिजे अशी त्यांची पूर्व प्लॅनिंग कल्पना होती आणि त्या दिशेने त्यांनी पावले टाकण्यास चालू केली. आपल्या कारखान्यातील माजी चेअरमन कैलासवासी बाबासाहेब सासणे यांनी केलेल्या आपल्या शेवटच्या अंदाजपत्रकात 100 कोटी रुपये खर्चाचा कारखान्याच्या विस्तारीकरणाचा आणि आवश्यक गरजा पूर्ण करण्याचा मसुदा तयार केला होता आणि त्यामध्ये जनरेशन म्हणजे विद्युत निर्मितीचा प्रकल्पही समाविष्ट होता आणि या 100 कोटीच्या प्रकल्पातच कारखान्याला दुसरे उत्पादनही मिळण्यास सुरुवात होणार होती. पण अण्णासाहेब जोल्ले यांनी हा प्लॅनिंग बारगळला, कारण बाबासाहेब सासणेनंतर आलेले चेअरमन श्री सुभाष जोशी यांनीसुद्धा या सासणेंच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवून पुढे गुंतवणूक चालू ठेवली होती. तथापि त्यामुळे कारखान्यात आर्थिक कमजोरी निर्माण झाली होती आणि ह्या कमजोरीमुळेच आजचा जो खर्च होता त्या काळचा सुमारे 74 कोटीचा तो खर्च निभावणे कठीण झाले होते, कारण ती हातातील रक्कम गुंतवली गेली होती. अशा परिस्थितीतच जोल्ले यांनी ही रक्कम गुंतवल्यामुळे हा सर्व प्रपंच चालला होता. बाबासाहेब सासणे यांचा हा प्रस्ताव बाजूला ठेवून त्यांनी आपल्या डोक्यातील सुमारे 400 कोटीचा खर्चाचा ताळेबंद कारखान्याच्या माथी मारला आणि यावेळेसच कारखाना सुमारे 500 कोटी रुपयाच्या पहिल्या धनक्यात कर्जाच्या खाली ढकलला गेला. गरज नसताना विस्तारीकरण आणि त्या लागून असलेले डिस्टिलरी तुटपुंजे उत्पादन देणारे 2 प्रोजेक्ट अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्या कारखान्याच्या माथी मारले आणि त्यानंतर आज हा कारखाना सुमारे 1049 कोटींच्या कर्जांच्या बोजाखाली अडकला आहे. आपल्या संचालक मंडळाची बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता. आपल्या उत्पादनातून मिळणाऱ्या नफ्यातून आपल्याला झेपेल एवढे कर्ज घेऊन कारखाना चालवायचा हा दृष्टिकोन असायचा. पण आता गुंतवणूक जास्त करून जास्त नफ्याचे आमिष दाखवून अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्या कारखान्याला सुमारे 1000 कोटी रुपयांच्या कर्जात ढकलून टाकले. पण त्यामुळे त्यांनी फक्त आपला फायदा बघितला. ज्या तळमळीतून हा कारखाना निर्माण झाला आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, विकासासाठी, शेती सुधारणेसाठी, तो उद्देश बाजूला पडला आणि श्री अण्णासाहेब जोल्ले यांच्या सुमारे 100 कोटी व्याजासाठी आपल्याला 1000 कोटी रुपयांचे कर्ज अण्णासाहेब जोल्ले यांचे आपल्या डोक्यावर घ्यावे लागले आणि ती कारण नसताना झालेली गुंतवणूक आहे हे अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्या पत्रकार परिषदेतूनच मान्य केले आहे. धन्यवाद मंडळींनो. आजच्या एपिसोडमध्ये मी इथंच थांबतो. पुढच्या भागात मी
आपल्याला सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.